एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांना 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींमध्ये देण्यात आलेली आहे आणि फक्त 500 रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या बदल्यात। आज दिवसभर या बातमीवरून रणकंदन माजलेला आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि याच विषयी आपण या बुलेटिनमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत घेतली। 43 एकर जमिनीसाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये, अंबादास दानवेंचा आरोप। आपण कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, एनडीटीव्ही मराठीवर फोनवरून बोलताना पार्थ पवार यांचं आरोपांवर स्पष्टीकरण। पार्थ पवार कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी बोलणं टाळलं। अजित पवार पत्रकारांशी न बोलता निघून गेले। सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण। पार्थवर पूर्ण विश्वास, तो चुकीची गोष्ट करणार नाही। महाराष्ट्र सरकार गोंधळ निर्माण करते, जमीन व्यवहाराबाबत सरकारनं उत्तर द्यावं, सुळेंचा सरकारवर निशाणा। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात संपूर्ण माहिती मागवली, प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल, अनियमितता आढळल्यास योग्य कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टता। कुबडीला बदनाम करतील आणि 2029ला फेकून देतील, जमीन घोटाळा प्रकरणात काही होणार नाही, पार्थ पवारांना क्लीन चिट मिळेल, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांसह सरकारवर निशाणा। भोसरी जमीन प्रकरणात खडसेंवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला होता, आता पार्थ पवारांवरही तशीच कारवाई होणार का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, अंबादास दानवेंचा निशाणा। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असा प्रकार होणं अशक्य, कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, खडसेंची मागणी। पार्थ पवारांविरोधात पुण्यात ठाकरे गट आक्रमक, खोटं बोलून व्यवहार केल्याचा ठाकरे गटाचा आरोप। आंदोलनात अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। पुणे तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं निलंबन, पार्थ पवार प्रकरणात नाही, बोपोडीतील जागेच्या प्रकरणात येवलेंचं निलंबन, निलंबनाचा पार्थ पवार प्रकरणाशी संबंध नसल्याचं समोर। राज ठाकरेंकडून शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी, काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं ते दाखवा, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम। कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकानं लावली पाहिजेत, नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त विधान, राणेंच्या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता। राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओ नंतर उद्धव ठाकरेंचा लाव रे तो ऑडिओ, उद्धव ठाकरेंकडून अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची क्लिप शेतकऱ्यांना ऐकवत जोरदार निशाणा। उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा आम्हाला आनंद, मात्र दौऱ्यात लोकांना पकडून आणण्याचं काम सुरू आहे, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। जयंत पाटलांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड, हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी, जरांगे उद्या पत्रकार परिषद घेऊन पुरावे देणार, महत्त्वाची एक ऑडिओ क्लिप असल्याचा जरांगेंचा दावा। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वंचितचं मंत्रालयाबाहेर आंदोलन, रुपाली चाकणकरांविरोधात वंचित आक्रमक, आंदोलनादरम्यान पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये झटापट। पंतप्रधान मोदींचा वर्ल्ड चॅम्पियन सोबत संवाद, भेट घेत मोदींकडून विश्वविजेत्या भारतीय महिला संघाचं अभिनंदन। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आजच्या दिवसभरात गाजत असलेली पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्याप्रकरणी सर्वात मोठी बातमी आहे ही। पार्थ पवारांनी खरेदी केलेली जमीन ही महार वतनाची नसून शासकीय जागा असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। 1962 साली महार वतन खालसा झालं होतं। 43 एकर जागेवर सध्या बॉटॅनिकल गार्डन आहे आणि बॉटॅनिकल गार्डन फलक, शासकीय कार्यालय
हे तिथे अस्तित्वात आहे। त्या गार्डनचं नाव 7/12 सुद्धा आहे। त्यामुळे पार्थ पवारांनी महारत्नाची जमीन खरेदी केली नसून शासकीय कागदपत्रात फेरफार करून या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। कारणात मोठी खळबळ माजली आहे। पार्थ पवारांमुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे। पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारून अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना टाळत तिथून निघून जाणं पसंत केलंय। आणि याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। चर्चेत आपल्यासोबत एकनाथ खडसे आहेत, राष्ट्रवादीचे नेते। खडसेजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। त्याचबरोबर आपल्यासोबत अभय देशपांडे आहेत, राजकीय विश्लेषक। अभय सर, आपलंही स्वागत आहे। याशिवाय या चर्चेमध्ये माझ्यासोबत रवींद्र धंगेकर, माजी आमदार, हे सुद्धा सहभागी होणार आहेत। आशा मिरगे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत आणि विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ते, ज्यांनी या मुद्द्यावर सुद्धा आज भाष्य केलेलं आहे। आशा मिरगे सुद्धा आपल्यासोबत आता जोडल्या जात आहेत। खडसे साहेब, मी तुमच्याकडे सुरुवातीला येतो। हा सगळा प्रकार बघितल्यानंतर पहिली प्रतिक्रिया तुमची काय? हा सर्व प्रकार जो आहे तो बनवावणीचा आहे, नियमबाह्य खरेदी आहे, नियमबाह्य केलेलं काम आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दुसरा एक मुद्दा असा आहे की आज अनेक प्रतिक्रिया या संदर्भात उमटत आहेत आणि या प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया मात्र दखल घेण्याजोगी आहे किंवा त्याकडे मी तुमचं लक्ष वेधतोय। अंजली दमानिया यांनी असं ट्विट केलं की एकनाथ खडसे अशाच एका प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं होतं, राजीनामा द्यावा लागला होता। आता मात्र तोच न्याय अजित पवारांना का लावला जात नाहीये? या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला आरोप पटतोय का? नाही, मला आरोप नाही पटत, कारण तो यासाठी की व्यवहार भिन्न भिन्न आहे। यामध्ये अजित पवारांनी, म्हणजे मी जो राजीनामा दिला होता त्याचं कारण असं होतं की माझ्या परिवाराने एक भोसरीची जमीन खरेदी केली होती। ती जमीन प्रायव्हेट व्यक्तीकडनं खरेदी केली होती, ती सरकारी जमीन नव्हती। ते MIDCचं नाव त्याच्या उतार्यावर लावलेलं होतं इतर हक्कामध्ये, कारण MIDCला ती जमीन संपादित करायची होती, पण 50 वर्षापासून ती जमीन त्यांनी संपादित केली नव्हती। पण उतार्यावर बाकी MIDCचं इतर हक्कामध्ये नाव होतं। जमीन मूळ मालकाकडनं खरेदी केली होती, सरकारकडून खरेदी केलेलीच नव्हती। तर तरीही मी अल्पसंख्याक खात्याचा मंत्री होतो आणि हा जो मालक होता हा मुस्लिम होता। त्या मुस्लिमाने माझ्याकडे विनंती केली होती की यामध्ये मी अल्पसंख्याक आहे, हे माझ्या जमिनीचा व्यवहार 50 वर्ष अडकून पडलेला आहे, ते MIDC माझी जमीन खरेदी करत नाही आणि मला विकूही देत नाही। त्यामुळे या संदर्भातला मला काहीतरी न्याय मिळावा म्हणून त्याने माझ्याकडे मायनॉरिटी मिनिस्टर, महसूल मंत्री म्हणून एक अर्ज केला। त्यानुसार मी त्या अर्जाची म्हणजे असनुसार एक मीटिंग घेतली, पण ते माझ्या परिवाराला त्याचा लाभ होईल का नाही लाभ होईल हे नंतरचा विषय होता। परंतु ही गोष्ट खरी आहे की त्या संदर्भामध्ये मी मीटिंग घेतली आणि तुम्ही आपल्या परिवाराला त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होईल यासाठी ही मीटिंग घेतली, म्हणून तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशा स्वरूपाचे आदेश मला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या काळात मी 12 खात्यांचा राजीनामा दिला। आता या ठिकाणी असं दिसत आहे की जमीन खरेदी केली, ही सरकारी जमीन आहे खरं पाहिले एका अर्थाने। तर त्या ठिकाणी जमीन खरेदी करत असताना या ठिकाणी अजितदादा पवार यांनी कुठलीही अजून मीटिंग घेतल्याचं लक्षात आलेलं नाहीये किंवा अजितदादांचा याच्याशी प्रत्यक्ष संबंध आहे की नाही हे अजून लक्षात आलेलं नाही। पण पार्थ पवार अजितदादांचे चिरंजीव असल्यामुळे ह्या ज्या घडामोडी घेतल्या त्या इतक्या वेगामध्ये घडल्या, त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अजितदादांचा त्या संदर्भामध्ये संबंध असावा असं वाटतं। दुसरा, राजीनाम्याचा विषय जो आला, आता सरकारने ज्याच्या संदर्भातील चौकशी नेमलेली आहे, आता ज्या चौकशीमध्ये सरकारने नेमलेली आहे ही चौकशी त्यांचेच पिताश्री ज्यावेळेस उपमुख्यमंत्री आहेत त्यावेळेस निष्पक्षपणे होईल याची खात्री काय? त्यामुळे चौकशी निष्पक्षपातीप्रमाणे होणं यासाठी त्यांनी जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी राजीनामा दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे। दुसरं, प्रशासनिक माध्यमातून ही चौकशी करत असताना प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या चौकशीपेक्षा हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी चौकशी करावी अशी दुसरी मागणी मी केलेली आहे। ती यासाठी केलेली आहे की या ठिकाणी चौकशा केल्यात,
अजितदादा पवारांच्या विषयी 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप माननीय देवेंद्रजींनीच केले होते. बैलगाडीभर पुरावे घेऊन त्यांनीच त्या ठिकाणी संभाजीनगरला दिले होते. पण त्याच्यानंतर काय झालं, ज्या ठिकाणी अजितदादा पवारांना माननीय देवेंद्रजी म्हणत की चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, ह्यांना पिसावीच लागेल चक्की, जावंच लागेल जेलमध्ये, काय झालं अजितदादांचं? त्या ठिकाणी राष्ट्रवादीची युती नाही 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 असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यावेळेस मुख्यमंत्री नव्हते, पण त्यांनी म्हटलं तरी राष्ट्रवादीची युती केली, सरकारमध्ये आले. म्हणून निष्पक्षपातीप्रमाणे जर व्हायचे असेल तर हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून होईल असं मला वाटतं. किमान लोकांचा विश्वास तरी त्यांच्या न्यायाधीशांच्या चौकशीवर राहील. आता लोकांचा प्रशासनिक चौकशीवर विश्वास बसेल त्याची खात्री देता येत नाही. अगदी तुम्ही म्हणताय तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पदाचा गैरवापर जर झाला असेल तर ही चौकशी झाली पाहिजे. निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. अभय देशपांडे सर, हा सगळा प्रकार जर बघितला, अवघ्या 2 दिवसात मुद्रांक शुल्क माफ होतं, 27 दिवसात पूर्ण प्रकरण मार्गी लागतं. इतका वेगवान कारभार तुम्ही तुमच्या 30-40 वर्षाच्या पत्रकारितेच्या इतिहासात, आणि तुम्ही जवळपास संपूर्ण कारकीर्द मंत्रालयात पत्रकारिता केली आहे, इतका वेगवान कारभार कधी पाहिलाय का? नाही, एक निश्चित आहे की आपण ज्यावेळेस विनोद रजिस्ट्री करायला जातो रजिस्ट्रार ऑफिसमध्ये, तेव्हा आपण जो अनुभव घेतो, कधी होतं का हो एवढं वेगळं काम? म्हणजे तिथे तर मुळात तिथे ते एजंट्स असतात, त्यांचे मध्यस्थी असल्याशिवाय आपला कागदही पुढे सरकत नाही. अशा वेळेस फक्त जेव्हा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतो, कोणाचा तरी रस असतो, कोणाचा तरी दबाव असतो, तेव्हाच एवढ्या वेगात कागदपत्र सगळी फिरत असतात. मला वाटतं या प्रकरणात सारखं वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. एक सुरुवातीला ही भारवतन जमीन आहे म्हणून सांगितलं, ज्या तहसीलदारांच्या ते क्षेत्रात येते त्यांनी ते मान्य केलंय. त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की मी कुठलीही परवानगी दिलेली नाही. आता गावकऱ्यांची भूमिका वेगळी येते. सरकारी म्हणजे सरकारी असेल किंवा महारवतनाची जमीन असेल, ती सरकारच्या परवानगीशिवाय, म्हणजे सरकारी असेल तर विकताच नाही येणार, पण महारवतनाची जमीन सुद्धा, कुठल्याही वतनाची जमीन ही अशी कुठलीही अनुमती न घेता कशी विकता येईल? असं असताना जर त्याची नोंदणी कशी होते त्या दस्ताची? दस्त नोंदणी करताना एवढी खातर जमा करतो आपण. मागे विरोध एक गमतीचा भाग म्हणून सांगतो, एका चित्रपटामध्ये दाखवलं होतं गेटवे ऑफ इंडिया विकत घ्यायचं म्हणून. म्हणजे जर हा तोच प्रकार, जर सरकारी कागदपत्रावर जर सरकारची मालकी असणाऱ्या जमिनीचा कुठलीही खातर जमा न करता तुम्ही त्याची जर नोंद करणार असाल, पण दुसऱ्या एक खडसेंच्या प्रकरणाशी आपण तुलना करतोय, पण त्या प्रकरणामध्ये खडसेंनी पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरलेली होती. म्हणजे हाही भाग त्याच्यामधला लक्षात घेतला पाहिजे की स्टॅम्प ड्युटी कशासाठी माफ केली आहे. आणि उद्योग मंत्री उदय सामंत स्वतः सांगतायत की आमच्याकडून हा कुठलाही प्रस्ताव गेलेला नाहीये म्हणून माफीच्या संदर्भात. मग असं सगळं असेल तर जी वेगवेगळी वक्तव्य येत आहेत, निश्चितपणे या प्रकरणाची चौकशी करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी 2 वाक्य फार स्पष्टपणे वापरली आहेत की जी प्राथमिक माहिती आली आहे त्यांच्याकडे आतापर्यंत जे आले आहे ते गंभीर आहेत. त्याच्यामुळे आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत आणि त्याचा अहवाल आल्यानंतर पुढची भूमिका घेऊ. पण जे मुद्दे समोर आले ते गंभीर स्वरूपाचे आहेत हे त्यांनी मान्य केले. ते मान्य केल्यामुळे तहसीलदार आणि यांच्यावर रजिस्ट्रारवर निलंबनाची कारवाई झाली. तर मला वाटतं की याची निश्चितपणे या प्रकरणामधली जी वस्तुस्थिती आहे ती बाहेर येणं आवश्यक आहे. आणि स्वतः अजित पवार मला वाटतं की माध्यमांसमोर आज बोलू शकले असते. त्या प्रकरणात जर काहीच नसेल किंवा 5 पवार असेल, जर याच्यात काहीही नाहीये, सगळं नियमितपणे झालेलं आहे, तर ते समोर येऊन माध्यमांना सांगायला काय हरकत आहे? बरोबर. जर आज ही भूमिका आहे तुमची, तुमच्यावर आरोप होत आहे, तुमच्या राजीनाम्याची मागणी होते, तेव्हा वस्तुस्थिती मांडली पाहिजे ना. सिंचन घोटाळ्यामध्ये थोडे आरोप झाले तर तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला होता, त्यावेळेस जी नैतिकता दाखवली होती, आज किमान स्पष्टीकरण तरी करा. जर चूक नसेल तर या बाबतीत जे आक्षेप घेतले गेले त्या संदर्भामध्ये मला वाटतं की त्यांनी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. बाकीच्या मुद्द्याचं आता चौकशीमध्ये पुढे येतीलच. अगदी पुढे येतील. मी तुमच्याकडे पुन्हा येतोय. आपल्यासोबत आता रवींद्र धंगेकर शिवसेनेचे नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत या चर्चेत. धंगेकर साहेब, मी तुमच्याकडे येतो, आशाताई तुमच्याकडे पण येणार आहे. पण मला एकनाथ खडसे साहेबांना हा प्रश्न विचारायचा आहे. एकनाथ खडसेजी, मला हे सांगा, तुम्ही महसूल मंत्री स्वतः राहिलेले आहात. या जमिनीचं आत्ताचं स्टेटस असं सांगितलं जात आहे की 1962 साली ज्यावेळेला महारवतनं खालसा झाली त्यावेळेला ही जमीन सरकारकडे आली आहे. आता ही जमीन बॉटॅनिकल गार्डन म्हणून वापरात आहे, तिथं शासकीय कार्यालय आहे, तसा बोर्डसुद्धा आहे. जर म्हणजे आपण याच्यात घोटाळा झाला हा मुद्दा बाजूला ठेवू, जर अशी एखादी जमीन एखाद्या खाजगी व्यावसायिकाला घ्यायची असेल तर त्याची काही शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रक्रिया आहे का? असेल तर ती नेमकी काय आहे?
अशी जमीन जर घ्यायची असेल तर शासनाकडे या प्रस्ताव यावा लागतो. म्हणजे शासनाकडे म्हणजे मंत्री महोदयांपर्यंत. बरोबर. आणि त्यासाठी ह्या प्रस्ताव येत असताना तहसीलदार, मग तिथले प्रांत, कलेक्टर, कमिशनर नंतर मंत्रालय, मंत्रालयानंतर अशी जमीन घ्यायची का नाही घ्यायची या संदर्भातले तिथल्या वित्त विभागाची मान्यता त्यासाठी लागते, किंवा इतक्या रकमेची जमीन आहे ते घ्यायला हरकत नसावी, किंवा असं हरकत आहे, किंवा हा पैसा कुठे भरावा लागेल, ट्रेझरीत भरावा लागेल का खाजगी व्यवहार आहे, अशा स्वरूपाच्या नंतर हा सगळी फाईल सर्व विभागांकडून फिरून ती मग मंत्री महोदयांकडे येते आणि मंत्री महोदयांचा निर्णय आहे त्याच्यावर अंतिम निर्णय असतो. अशा स्वरूपाची फाईल मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही परवानगीची फाईल माझ्याकडे आलेलीच होती 2016 साली. 2016 साली ही फाईल माझ्याकडे होती परवानगीसाठी. हेच प्रकरण, परंतु त्या कालखंडामध्ये मी राजीनामा खडसे साहेब तुम्ही मोठा खुलासा करताय. हेच प्रकरण तुमच्याकडे 2016 साली आलेला होतं असं तुम्ही म्हणताय. त्यावेळेला हे प्रकरण म्हणजे अजित पवारांच्या मुलाच्याच कंपनीसाठी हे प्रकरण आलं होतं की वेगळ्या कुठल्या कंपनीसाठी आलं होतं? नाही, ज्यांनी मुक्तार पत्र दिलेलं आहे त्यांनी परवानगी मागितली होती, तसा तो प्रस्ताव होता. ह्या खरेदीचा ह्यांचा प्रस्ताव नव्हता. अच्छा, म्हणजे तेजवानी ज्यांचं नाव येत आहे, पॉवर ऑफ अटर्नी ज्यांच्या नावे आहे, त्यांनी हा प्रस्ताव दिला होता. हा, ते शीतल तेजवानी, बरोबर. शीतल तेजवानी ज्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे त्यांनी हा प्रस्ताव दिला होता. तुम्ही असं म्हणताय. तुम्ही या संदर्भातला काही मुद्दा मांडवतात तो पूर्ण करा. त्या दरम्यान मी राजीनामा दिला होता, त्यामुळे फाईल तशीच राहिली. अच्छा, पुढच्या मंत्र्याकडे गेली. आता तुम्ही जो उल्लेख केला की या सगळ्या प्रकरणात जे जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे ज्या ज्या मंत्रालयांचा या प्रकरणाशी संबंध येतो त्या सगळ्यांचं मत मागितलं जातं आणि शेवटी वित्त खात्याकडे फाईल जाते आणि वित्त खात्याला विचारलं जातं की अशा स्वरूपाची जर मुद्रांक शुल्क माफी द्यायची असेल तर त्याचा नफ्या तोट्याचा विचार केला जातो. ही सगळी जर प्रक्रिया असेल तर ही फाईल याचा अर्थ वित्त विभागाकडे म्हणजे अजित पवारांकडे गेली होती का? हा एक मुद्दा, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे खडसे साहेब. आणि दुसरा म्हणजे जर त्यांच्याकडे ती फाईल गेली असेल आणि त्यांनी जर ती क्लिअर केली असेल तर यात ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा पदाचा गैरवापराचा मुद्दा येतो का? नाही, त्या कालखंडामध्ये वित्तमंत्री अजित पवार नव्हते. त्या कालखंडामध्ये वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार होते. अच्छा. आणि त्या ठिकाणी माझ्या माहितीपर्यंत मला नीट आठवत नाही, पण तासाभरात माझ्याकडे नीट माहिती येईल. 1 तासामध्ये मी माहिती मागवलेली आहे सगळीची सगळी येईल, त्यावेळेस मी याच्यावर भाष्य करू शकेल. अगदी. आशा मिरगे जी आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत शरद पवार गटाच्या. आशाताई, हा सगळा प्रकार तुम्ही सकाळपासून बघताय आणि या सगळ्यात आरोप प्रत्यारोप तुम्ही ऐकलेले आहेत. या सगळ्या प्रकारानंतर म्हणजे सुप्रिया सुळेंनी या संदर्भात खूप सावध प्रतिक्रिया दिल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की पार्थ पवार यांना मी स्वतः व्यक्तिशः ओळखते आणि पार्थ अशा पद्धतीचं चुकीचं काम करणार नाही. याच स्वरूपाची प्रतिक्रिया तुमची आहे का की तुमचं काही वेगळं म्हणणं आहे? नाही, माझी प्रतिक्रिया अशी असेल की अमेडिया कंपनी म्हणजे पार्थदादा एकटे नाही. कदाचित त्या कंपनीचा निर्णय वेगळा असेल, कारण पार्थदादांना जे सुप्रियाताई जितकं ओळखतात तितकंच मी पण ओळखते. तर हे जर झालं असेल तर निश्चितपणे त्या एकट्याने केलेलं नाही आहे. मग मागे कोण कोण आहे, अमेडिया कंपनीत कोण कोण लोक आहेत? एक, जर हे सगळं आता खडसे साहेब म्हणतात तसं सगळी प्रक्रिया कंप्लीट करायची असेल तर त्या चेन मध्ये कोण लोक आहेत, म्हणजे राईट फ्रॉम शीतल तेजवानी टू आता खरेदी झालेले कंपनीचे सगळे डायरेक्टर्स, हे कोण कोण आहेत आणि त्यांच्यातलं काय, त्यांचा आपण जसं सुप्रियाताई म्हणतात तसं त्यांचा CR काय आहे, त्यांचा इतिहास काय आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे असं पहिल्यांदा घडतच असतं कधीतरी. आय कॅन से की यांचं पहिल्यांदा आहे का. दुसरा प्रश्न आता जो आपण बोलत होतो की वित्त विभागाकडे ती फाईल गेल्याशिवाय ती फायनल होत नाही, असं असेल तर बेनिफिट टू द रिलेटिव्ह वाला जो मुद्दा आहे तो येतोच. राजकीय दबाव जसं देशपांडे साहेब म्हणतात, अहो साधा आपण बर्थ सर्टिफिकेट किंवा डेथ सर्टिफिकेट मागायचं म्हटलं 10 वर्ष पुरानं तर आपल्याला महिनाभर लागतो. यांचं 48 तासात आणि 27 दिवसात होतं, म्हणजे काय आहे. त्यामुळे शंका घ्यायला वाव आहे, पण प्रूफ मिळाल्याशिवाय नाव ठेवायचं नाही, अशी माझी प्रतिक्रिया असेल. नाही, पण त्याच दृष्टीने चौकशी होणार आहे. पण माझा मुद्दा असा आहे की तुम्ही आता म्हणताय की यांचे जे पार्टनर्स आहेत किंवा जे इतर डायरेक्टर्स आहेत त्यांची पण माहिती काढली गेली पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे. चौकशीतनं त्या गोष्टी समोर येतील. पण ज्या अर्थी
पार्थ पवार यांनी अशा लोकांबरोबर जर पार्टनरशिप केली असेल, जर आता हे सगळे कथित आरोप आहेत, पण जर केली असेल तर त्यांनी सुद्धा त्या संदर्भातली चौकशी केली असेल ना काहीतरी, म्हणजे कुठल्याही रस्त्यावरच्या फिरणाऱ्या माणसाबरोबर त्यांनी पार्टनरशिप केली नसेल ना? केली असेलच, केली नसेल तर ती करायला पाहिजे, आणि ते चुकीचे असतील तर आपण बरोबर होणार नाही याचं भानही ठेवायला पाहिजे. अभय देशपांडे सर, एक मुद्दा आहे, टेक्निकली मुद्दा आहे, LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असा त्यांच्या त्या अमेडिया कंपनीचं स्वरूप आहे. अशा पद्धतीच्या कंपनीमध्ये 1 लाख रुपयांचं भांडवल असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर जर 300 कोटींची जमीन, म्हणजे 1800 कोटींची बाजारभावाप्रमाणे जमीन 300 कोटींना दिली जात असेल आणि 1 लाख फक्त त्याचं भांडवल आहे, आतापर्यंत जे आरोप झालेत किंवा ज्या गोष्टी समोर आल्यात त्यानुसार, असं असताना इतक्या छोट्या कंपनीला किंवा 1 लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीला जर अशा पद्धतीनं मेहरनं जर दाखवली जात असेल तर कशा स्वरूपाचा हा गुन्हा होऊ शकतो आणि यापुढे चौकशीत कोणते मुद्दे येऊ शकतात? नाही, एक तर 1 लाख भाग भांडवल हा तर विषय आहे, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा सरकारचं कंत्राट असेल किंवा लोन असेल, कुठल्याही गोष्टी करताना मागच्या 3 वर्षाचे व्यवहार बघितले जातात. मागच्या 3 वर्षाचे व्यवहार काय आहेत या कंपनीचे? मला वाटतं यातल्या 2 वर्षात तर 0 ट्रान्झॅक्शन आहेत. त्याच्याबद्दल तर अजून कुठलाही खुलासा कंपनीकडून झालेला नाही, LLP कडून झालेला नाही. दुसरी बाब याच्यातली महत्वाची आहे की मुखत्यार पत्र ज्यांच्या नावाने दिले ना, त्यांनी रजिस्ट्री केलेली ही. सरकार कुठल्याही खासगी व्यक्तीला मुखत्यार पत्र देत नाही. याचाच अर्थ जी रजिस्ट्री झालेली आहे ती वतन जमिनी म्हणूनच झालेली आहे. बरोबर. ते आता सरकारचं मुखत्यार पत्र खासगी व्यक्तीकडे जात नाही. सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी असेल, कुठे काही अन्य अधिकारी व्यवहारावर रजिस्ट्री करतात, पण ते राज्यपालांच्या नावे करत असतात त्या सगळ्या रजिस्ट्री. असा ज्यावेळेस व्यवहार होतो तेव्हा तो मुखत्यार पत्र दिलेला आहे, याचा अर्थ तुम्ही वतन जमिनी म्हणून मान्य केलेले आहे. मग वतन जमिनी म्हणून मान्यता केली असेल, ज्याचा उल्लेख आता खडसे साहेबांनी केला की 2016 साली हे प्रकरण आलं होतं की जमीन मूळ मालकांकडे परत यावी किंवा त्याच्या हस्तांतराला परवानगी द्यावी म्हणून. याचाच अर्थ या जमिनीवर 2016 पर्यंत तरी तेच टायटल होतं. आजही ती भोगवटा 2 मधली जमीन समजली जाते. याचा अर्थ मला वाटतं की हे स्पष्टपणे हा व्यवहार असा झालेला आहे आणि हा 300 कोटीचा व्यवहार, म्हणजे अशा व्हॅल्युएशन मध्ये ते, आणि खडसे साहेब महसूल मंत्री राहिले, अनर्जित रक्कम नावाची एक गोष्ट असते सरकारच्या शासकीय जमिनीच्या संदर्भात हस्तांतरण करताना, त्या संदर्भात काय निर्णय झालाय. आणि मुळात मला 500 रुपयावर रजिस्ट्रेशन, म्हणजे आजकाल आपण बघितलं की वारसा हक्काने सुद्धा ज्या जमिनी किंवा मालमत्ता हस्तांतरित होतात वडिलांकडून मुलाकडे, त्याच्या संदर्भात सुद्धा एवढी स्टॅम्प ड्युटी लागते सध्या. एवढ्या मोठ्या व्यवहाराला जर 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला असेल तर मग तो अधिकारी एवढा खुलेआमपणे जर एखाद्या गोष्टीचं उल्लंघन करत असेल तर कुठे ना कुठेतरी आपल्या पाठीशी कोणीतरी आहे याचं त्याला संरक्षण वाटत असलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय कुठला अधिकारी एवढं मोठं धाडसी काम करणार आहे? म्हणून मला वाटतं की या संदर्भात अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत आणि त्याची उत्तरं सरकारला निश्चितपणे द्यावी लागणार. खडसे सर, आता हा जो मुद्दा आलेला आहे अभय सरांच्या बोलण्यातनं की वतन जमीन आहे आणि आता ती सरकार दरबारी जरी सरकारची जमीन असली तरी सुद्धा ती वतन जमीन होती, आणि ज्यावेळेला हे प्रकरण 2016 साली तुमच्याकडे जेव्हा आलं होतं किंवा त्याच्यानंतर हा निर्णय झालाय, बरोबर आहे, पण कुठे कुठे नेमकं कायदेभंग झालाय किंवा कायद्याचं उल्लंघन कुठे कुठे झालंय असं या जमिनीच्या बाबतीत म्हणता येईल? आता तुम्हाला सगळी केस ठाऊक आहे. नाही, मला आता नेमका आठवत नाही कोणत्या तारखा बिरका होत्या. एवढंच मला आठवतं की हे मुखत्यार पत्र ज्यांच्याकडे आहे त्यांच्या माध्यमातून मला परवानगी मिळावी किंवा या जमिनीला परवानगी मिळावी असा तो प्रस्ताव होता. आणि हा प्रस्ताव आताचा नव्हता, मी मंत्री असतानाचा नव्हता, त्या आधीचा पण हा प्रस्ताव होता. चालू. हो, तुमचा आवाज येतोय खडसे साहेब, बोला. नाही, आता या संदर्भामध्ये मला नीट आठवत नाही, परंतु प्रस्ताव माझ्याकडे आला तो मुखत्यार पत्राच्या माध्यमातून आला एवढं मला आठवतं की पहिला परवानगी विक्रीची दिली गेली पाहिजे. आणि विक्रीच्या परवानगीसाठी त्या अनेक वेळा फेऱ्या मारत असताना मी बाकी याला विक्रीची परवानगी त्या कालखंडात दिलेली नव्हती. दरम्यान माझा राजीनामा दिला. पण जर हे 2016 साली प्रकरण आलं असेल किंवा 2016 ही आताची जर मंजुरी नसेल, ही आधीची मंजुरी असेल, त्यावेळेला जर अजित पवार हे मंत्रिपदी नसतील तर या प्रकरणात अजित पवारांना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकत नाही. अशा वेळेला त्यांचा राजीनामा मागणं कितपत संयुक्तिक वाटतंय?
आणि राजीनामा या कारणासाठी मागितलाच नाही. राजीनामा या कारणासाठी मागितला आहे की त्यांच्या मुलाची चौकशी सुरू आहे. देवेंद्रजींनी ती घोषणा केलेली आहे आणि ही चौकशी निष्पक्षपातीप्रमाणे होईल असं नाही जोपर्यंत माननीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहे, त्यांचेच वडील उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांची चौकशी खाली सुरू आहे आणि ते कोण करणार आहे तर प्रशासनातले अधिकारी करणार आहे आणि त्यामुळे याच्यातनं निर्णय निश्चित निष्पक्षपाती होईल असं वाटत नाही. म्हणून माझी मागणी राहिलेली आहे की याच्यामध्ये हायकोर्टाच्या न्यायाधीशाने ते करावी, किमान निष्पक्षपाती होईल. जोपर्यंत ही चौकशी सुरू होईल, आपलं चौकशी सुरू राहील किंवा संपेल, तर संपल्यानंतर राजीनामा मागे घ्यावा. तोपर्यंत तरी राजीनामा द्यावा ना, नैतिक जबाबदारी स्वीकारून. एक छोटीशी मीटिंग घेतली, त्यासाठी ऑफिस ऑफ प्रॉफिट मधून मला राजीनामा 12 खात्यांचा द्यावा लागला. या ठिकाणी तुमच्या मुलाची चौकशी सुरू आहे, गव्हर्नमेंटची जमीन आहे आणि त्या संदर्भामधले तुम्हीच मुख्यमंत्री त्या ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्री आहात. होईल का चौकशी नीट? तुम्हाला असं वाटतं? पुत्रप्रेमासाठी काही होऊ शकतं की नाही? तुमचा मुद्दा आहे बरोबर, पण अजून एक मुद्दा असा आहे की सरकारच्या तिजोरीची सध्याची स्थिती पाहता, म्हणजे तोळामासा स्थिती पाहता, अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफी देण्यासाठीचे काही नियम आहेत का? म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे की अशा पद्धतीच्या केसेसमध्ये कशा पद्धतीनं प्रक्रिया राबवली जाते. या संदर्भामध्ये असं आहे, एक तर पहिली गोष्ट असं आहे की या संदर्भामध्ये इंडस्ट्री विभाग, वित्त विभाग, महसूल विभाग या तिन्ही विभागांची एक कमिटी आहे. या कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी कुणाला माफी द्यावी, कुणाला देऊ नये या संदर्भातले काहीच निर्णय झालेले आहेत. त्या निर्णयामध्ये एक निर्णय असा आहे की आयटी क्षेत्रामध्ये जर कोणी जमीन घेतली तर त्या जमिनीचे जे स्टॅम्प ड्युटी आहे ते माफ करावी. तर हे माफ का करावी? त्या आयटी साठी जर जमीन घेतलेली असेल एखाद्या कंपनीने, तर त्या कंपनीने किती कंपन्या तिथे उघडाव्या याचा प्रस्ताव. म्हणजे आता 40 एकर जमीन घेतली तर 40 एकर एकाच कंपनीला तर लागणार नाही. आयटी मध्ये कमीत कमी जमिनी लागतात. आयटी क्षेत्रावर एकरमध्ये, 2 एकरामध्ये, फार झालं तर 3 एकरामध्ये आयटी क्षेत्रातल्या जमीन आपल्या कंपन्या उघडल्या जातात. म्हणून 40 एकरामध्ये किती कंपन्या उघडणार आहे? त्या कंपन्यांमध्ये तुमच्याकडे काही नावं आलेले आहेत का? नावं आलेले असते त्यातनं किती रोजगार उपलब्ध होईल? रोजगार उपलब्ध होत असताना त्या ठिकाणी जे काही भांडवल तुम्हाला लागणार आहे ते कशातनं तुम्ही करणार आहात? कोणत्या वित्तीय संस्था तुम्हाला मदत करायला पुढे आलेल्या आहेत? सरकारच्या माध्यमातून काही रजिस्ट्रेशन झालेले आहेत का? अशा अनेक जवळपास 100च्या आसपास अटी त्याच्यामध्ये असतात. किमान 40 अटी तर त्या अशा असतात की त्या पूर्ण कराव्याच लागतात त्याच्यासाठी. आणि यानंतर महाप्रस्ताव इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून कमिशनरकडनं तो सरकारकडे येतो, म्हणजे इंडस्ट्री कमिशनरकडनं सरकारकडे, सेक्रेटरीकडे येतो. त्याच्यानंतर वित्त विभाग त्याची पाहणी करतो, म्हणजे त्याच्या पाहणीनंतर, आणि त्यानंतर मंत्री महोदयाकडे जातो. मंत्री महोदय शासनाच्या GR प्रमाणे त्याला माफी देतात. तर माफी यासाठी दिली जातात की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये पैसा येईल, मोठ्या प्रमाणावर टर्नओव्हर समाजामधला त्या ठिकाणी वाढेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार येईल. म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे की स्टॅम्प ड्युटी माफ करावी. आणि हे सगळे निकष जर पूर्ण होत असतील अशी खात्री सरकारची झाली तर स्टॅम्प ड्युटी रद्द करण्याचा किंवा माफ करण्याचा निर्णय होतो. अगदी. आशाजी, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की आता या सगळ्या प्रकरणात असं वाटतंय, म्हणजे प्रथमदर्शनी जे आरोप होत आहेत त्यावरनं असं वाटतंय की अजित पवार सरकारमध्ये आहेत, सरकारची फसवणूक या निमित्तानं झालेली आहे असा एक आरोप केला जातोय. अशा वेळेला तुमची पक्ष म्हणून काय भूमिका आहे? पक्ष म्हणून काय, या महायुतीने जे हे सगळा अख्खा महाराष्ट्र लुटणं लावला, जे आपले माननीय मुख्यमंत्री महोदय मागच्या त्यांच्या टेन्युअरमध्ये 2014च्या आधी असं म्हणायचे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आज माझाही त्यांना तोच प्रश्न आहे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? सगळीकडून भ्रष्टाचार, सगळीकडून लूटमार, सगळीकडून आलं ते तूप आमच्या पोळीवर आणि अशा लोकांच्या पोळीवर की त्याचा समाजाला उपयोग नाही. आता जसं खडसे साहेब सांगत होते की रोजगार मिळतो, महसूल मिळतो, असा काही फायदा होत असेल आणि ऑथेंटिक त्याचा प्रूफ जर सरकारला मिळत असेल तर तो सरकारने दाखवावा. नाही तर सरकारने निपक्षपाती न्यायाधीशाच्या थ्रू, अगदी परफेक्ट आहे की माझे बाबा उपमुख्यमंत्री आहेत आणि निपक्षपाती चौकशी कशी होईल? तर ती होण्यासाठी न्यायाधीशांच्या उच्चस्तरीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एक समिती तयार करून त्यांची चौकशी व्हावी आणि जे खरंच दोषी आहेत त्यांना अशा पद्धतीची शिक्षा व्हावी की पुन्हा महायुतीच नाही दुसरेही कोणाचं सरकार आलं तर अशा पद्धतीचं गरीब जनतेचं, महार वेतनाचं, तिकडे जैन मॉर्निंगचा
मुरलीधर मोहोळ काय करतात, इकडे महार वेतनाचं हे काय करतात, काय म्हणायचं या सरकारला? आणि किती म्हणायचं बरं? किती म्हणायचं? कशासाठी म्हणायचं? महिला अत्याचारासाठी म्हणायचं का, जमीन घोटाळ्यासाठी म्हणायचं का, भ्रष्टाचारासाठी म्हणायचं, कशासाठी म्हणायचं? माझा पक्ष म्हणून एकच उद्देश आहे की ज्या लोकांवर तुम्ही आरोप करत होते सतत, ते सगळे लोक आता तुमच्या बाजूला बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्याच पद्धतीनं जे तुम्ही नाव ठेवत होते अशा पद्धतीनं जर कारभार करत असाल तर जनता कसं सहन करेल बरं? पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये खरंच जनतेला आपण मूर्ख समजतो का? एक सामान्य नागरिक म्हणून आज सकाळी एक जण मला म्हणाले की खरोखर आमच्या मतदानाला काही अर्थ उरलाय का? आम्ही खरंच मतदानाला जायचं का ताई? आता तुमचं पक्षांचं जे काय चालू असतं सगळं त्याचं काय करायचं बरं? काय उत्तर द्यायचं अशा नागरिकांना? आम्ही पक्ष म्हणून, सरकार म्हणून काही जबाबदारी आहे की नाही यांची? अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की तुमची उद्विग्नता त्यातनं दिसते आणि या सगळ्याची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. अभय सर, एक प्रश्न असा आहे, थोडा राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे येऊया. आता काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया कदाचित तुम्ही ऐकली असेल. त्यांचं असं म्हणणं आहे की आता या कुबड्यांचा वापर केला जातोय, कुबडी 2029ला फेकून दिली जाईल. आता कुबडीला बदनाम केलं जाईल आणि त्यानंतर 2029ला ही कुबडी फेकून दिली जाईल. कुठे ना कुठेतरी त्या दिशेने प्रवास सुरू झाला. एकला चालो रे 2029. कारण भाजपचे जितके मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांमध्ये थोडेसे जे प्रभावशाली नेते आहेत असे नेते अडचणीत येताना दिसत आहेत. नाही, एकाकी आघाडी किंवा युतीच्या राजकारणामध्ये पक्षांतर्गत कुरघोड्या चालूच असतात आणि म्हणजे एका पक्षामध्ये चालतात तर त्या आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये चालणं काही फार आश्चर्याचं नाही. म्हणजे सिंचन घोटाळ्याचा विषय कोणी काढला होता? जेव्हा सरकारमध्ये होते दोन पक्ष, त्यातल्याच एका पक्षाने काढला होता ना तो विषय. पृथ्वीराज चव्हाणांनीच तो पहिल्यांदा शब्द वापरला होता ना ते एकच सरकार असताना. आता खडसे साहेबांवर सुद्धा जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये त्या प्रकरणापेक्षा पक्षांतर्गत मतभेदाचा विषय जास्त होता असे तेही मान्य करतील की एक त्यांच्या 2 चौकशांमध्ये क्लीन चिट मिळालेली असतानाही त्यांची 3री चौकशी लावली गेली होती त्या काळामध्ये. तर मला वाटतं की या गोष्टी तर या सुरू राहणार. पण एक निश्चित आहे की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मापदंड वापरल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतो. आज तुम्ही सांगताय की आम्ही हे आरोप केले, आता याच्या आधीचे आरोप सिंचनाच्या संदर्भातले खडसे साहेबांनी सगळी ती वक्तव्य ऐकवून दाखवली की हे सगळे वक्तव्य करणारे लोक आज एकत्र बसलेत. पुन्हा भविष्यामध्ये जर एकत्र यायचं असेल तर आपली अडचण नको म्हणून आता विरोधात बसलेले पक्षही कशी सावध भूमिका घेताना दिसतात बघा. म्हणजे पार्थ पवार असं काही करतील असं वाटत नाही असंही म्हणायचं एकीकडे. मग अशी क्लीन चिट तुम्ही मुरलीधर मोहोळांना का देत नाही? त्यांचा तरी कुठे सिद्ध झालाय आरोप. त्याच्यामुळे भविष्यातले सहकारी म्हणूनही काही गोष्टींमध्ये पथ्य पाळलं जातं की काय, याही गोष्टी आहेत. मला वाटतं की राजकीय पक्षापेक्षा या प्रकरणानिहाय जर आपण गेलो तर 2-3 गोष्टी स्पष्ट होणं अतिशय आवश्यक आहे. ही पहिले ते एक या प्रकरणामध्ये ही जमीन सरकारी आहे की वतन जमिनी आहे, त्याला परवानगी घेतली होती का, परवानगी नव्हती घेतली तर ते हस्तांतरण कसं झालं. उद्योग मंत्री सांगतायत आम्ही मुद्रांक शुल्कात सवलत दिली नाही, कारण खडसे साहेबांनी सांगितलं तर ते बरोबर आहे की उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काही स्कीम आपण जाहीर केल्या, पण त्या औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात जिथे औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभे राहतात किंवा सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीकडून त्यांना मान्यता मिळते अशा प्रकल्पांना देतो आपण, त्याचा इन्कार स्वतः उद्योग मंत्री करतायत. असं असताना ही सवलत कोणी दिली, शासकीय जमीन होती तर ती हस्तांतरित कशी झाली, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधावी लागतील. आणि जोपर्यंत या संदर्भातली वस्तुस्थिती स्पष्ट होणार नाही तोपर्यंत स्वाभाविकच मला वाटतं की आरोप प्रत्यारोप होत राहणार आणि सोयीप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका घेत राहणार. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता कुठे कोणाची कशी युती होईल त्याची आपल्याला आता कल्पना नाहीये. त्याही दृष्टीने मला वाटतं सावध भूमिका घेतल्या गेल्या तर आश्चर्य वाटायला नको. अगदी हा जो सावध भूमिका घेण्याचा मुद्दा आता अभय सरांनी मांडलेला आहे, खडसे साहेब, हा जो मुद्दा आहे पक्षस्तरावर थोडासा गोंधळ दिसतो असं वाटत नाही? कारण सुप्रिया सुळेंचं जर वक्तव्य बघितलं तर ते असं म्हणतायत की पार्थ पवार असं काही करतील याच्यावर माझा विश्वास नाही, तो चुकीचं काही करणार नाही. एकीकडे आपल्या पक्षाच्या नेत्या असं म्हणतायत, तुम्ही दुसरीकडे म्हणताय की निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. एकाच पक्षात 2 वेगळ्या विचारधारा आहेत असं वाटतंय का, किंवा पक्षांतर्गत गोंधळ आहे या मुद्द्यावरून असं वाटतंय का? मला असं वाटत नाही. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे आणि माझंही म्हणणं बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी काही असं म्हटलेलं आहे
की पार्थ पवार काही करतील असं मला वाटत नाही. म्हणजे हे त्यांचं व्यक्तिगत मत त्यांनी व्यक्त केलं, ते काही पक्षाचं मत नाहीये. मी जे सांगितलेलं आहे, जे माझ्याकडे फाईल होती, जेव्हा जे मला माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्हीचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं नाहीये त्या संदर्भामध्ये. त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तसं व्यक्तिगत मत मांडण्याचा त्याला अधिकार आहे. अजून एक मुद्दा मला जरा कारण हा मुद्दाच इतका तांत्रिक आहे की या तांत्रिक मुद्द्याचा अगदी छोटा छोटा श्लेष काढून आपण हा मुद्दा समजावून घेतला पाहिजे. मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं म्हणजे आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी घोषणा अशी केली की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेलेली आहे आणि ती समिती आता याची चौकशी करणार आहे. विकास खारगे हे अधिकारी तुम्ही जाणता. या चौकशी समितीची आपण ज्याला आपण म्हणतो ॲम्बिट ऑफ इन्क्वायरी किंवा कार्यकक्षा कशी असणार आणि कशा पद्धतीने ही चौकशी, अशा पद्धतीने जेव्हा चौकशी समिती नेमली जाते त्याची प्रक्रिया काय असते? कार्यकक्षा आता ज्यावेळेस समितीची घोषणा केली की समिती असेल, याच्यामध्ये हे अधिकारी असतील, त्याची कार्यक्षमता अजून ठरवलेली नाही. ही कार्यक्षमता ज्यावेळेस ठरवेल, जसा GR निघेल त्यानंतरच आपल्याला समजेल की याची कार्यक्षमता, याची व्याप्ती कितपर्यंत आहे. आता तुम्ही म्हणताय ज्याप्रमाणे की एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत किंवा न्यायालयीन चौकशी याची झाली पाहिजे, या मागणीसाठी राजकीय पक्ष म्हणून पुढच्या काळात तुमची काय पावलं असतील? कशा पद्धतीने या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहात? नाही, मला असं वाटतं की या प्रकरणाचा जो बऱ्याचशा गोष्टी बाहेर येण्यासारख्या आहे, ते एका दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या नाहीत. किंवा अजून ह्याच्यामधलं एखादं हिमनकाचं ढग काय म्हणतो ना, हिमनकाचं टोक आहे, काय टोक, तेवढं फक्त आता आहे. जे मला माहिती मिळते आहे, मी रेव्हन्यू मिनिस्टर असल्यामुळे, मी रेव्हन्यू मिनिस्टर होतो, मी वित्त मंत्री होतो, मला या सगळ्या संदर्भातल्या फाईल्स कुठून कुठे जातात त्याची नीट माहिती आहे. त्यामुळे मला जे अधिकाऱ्यांकडून माहिती मिळते आहे, ही आता माहिती जी चाललेली आहे याच्यापेक्षा फार माहिती वेगळी आहे. आणि ती वेगळी जेव्हा माहिती येईल त्यावेळेस आणखी हादरे बसतील. पण या चौकशी समितीसमोर तुम्ही ती माहिती मांडणार आहात? निश्चित या चौकशी समोर तरी माहिती आपोआपच येणार आहे. मांडायची गरज नाही. ते कागदोपत्री आहे, कागदांमध्येच आहे. अच्छा, जर त्यांनी ते स्वीकारली तर. नाही स्वीकारले तर मी निदर्शनास आणून देऊ. अगदी तुम्ही एक मोठं स्टेटमेंट करताय की जर समितीने आपल्याला बोलवलं किंवा तुम्ही स्वतःहून तिथे जाणार आहात आणि ती माहिती देऊ शकणार आहात, असं तुमचं म्हणणं आहे. विजय कुंभार आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. विजय कुंभार यांनी या संदर्भात आज सकाळपासून अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. विजय कुंभारजी, हे सगळं प्रकरण तुम्ही बघितलेलं आहे, काय चाललंय तुमच्या पुण्यात? आमच्या पुण्यात नाही, आपल्या राज्यात हे सगळं चाललेलं आहे. आणि फक्त पुण्यात चाललंय कारण पुण्यामध्ये आम्ही आहोत म्हणून दिसतंय. तरी बाकी ठिकाणी जे चाललंय, आता तुम्ही जर शासनाची वेबसाईट चेक केलीत तर गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 400 ते 500 आरक्षण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातली, अनेक शहरामधली उठवली गेली, रद्द केली किंवा आणखी त्याची बदलण्यात आली. तोही एक फार मोठा इश्यू आहे, पण आपण त्याच्यावर नंतर जाऊ. हे जे आता खडसे साहेब म्हणाले त्याच्याशी मी अगदी सहमत आहे. याच्यामध्ये ह्या प्रकार जो घडलाय याच्यामध्ये काहीही बघायची गरज नाही. ज्याला किमान कॉमन सेन्स आहे त्याने हे जर खरेदी खत बघितलं तर तो स्वतः म्हणेल की हे फ्रॉड आहे. ज्याने केलंय तो सुद्धा म्हणेल हे फ्रॉड आहे. 716 पानांचं हे डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये 700 पानं ही त्या बाई आहेत, ज्या शीतल तेजवानी यांनी त्या मूळ जे हे होते वतनाचे लोक त्यांच्याशी केलेली पॉवर ऑफ अटर्नी. याच्यामध्ये कुठेही ही जमीन कशी होती, याचा सर्च काय होता, याची परिस्थिती काय होती, ही सरकारची आहे का, याचं खरंच व्हॅल्युएशन काय आहे. एवढंच नाही तर हे जागा आहे मुंडव्याला आणि त्याच्या इंडेक्स 2 वर तुम्ही बघाल तर त्याचा तालुका दिलाय मुळशी. तो एक्झॅक्टली अपोजिट आहे पुणे शहराच्या. आणखी काही छोट्या छोट्या त्या गोष्टी खरं तर चॅनलवर बोलणं सुद्धा नाही. जे कुणाला स्त्री म्हटलंय, कुणाला काय म्हटलंय, ते त्या बारकाव्यात जाण्यात अर्थ नाही. परंतु एवढं मोठं डॉक्युमेंट होतं त्यावेळी कुठलाही अधिकारी काही बघत नाही, डोळे झाकून सह्या करतो. खरेदीच्या आधी त्यांना याची परवानगी मिळते म्हणण्यापेक्षा ते जोडतात डॉक्युमेंट की आम्ही ITS पॉलिसीनुसार आम्ही हे करतोय ते करतोय. आमचा एक साधा अर्ज झाला तर वर्षानुवर्ष त्याच्यावर कुणी बघत नाही. आणि इथे मात्र वायुवेगानं सगळं होतं. आणि ही परवानगी देता नाही, जमीन खरंच त्यांच्या नावची आहे का, जमीन त्यांच्या नावावर झाली आहे का, त्याच्यानंतर खरेदी खत झाल्याचं दिसतंय.
किती पैसे दिले, कुठून येणार आहेत पैसे, कंपनी काय आहे, कंपनी कुणाची आहे. केवळ ही कंपनी एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाची आहे एवढं सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी कुठलंही डॉक्युमेंट बघितलं नाही. मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये अशा प्रकारचं खरेदी खत हे बघितलेलं नाही. अशी खरेदी खत परत कुणी करेल असंही वाटत नाही. आणि आता जे चाललंय चौकशी वगैरे, तर माझा थोडासा अजूनही आक्षेप आहे, कारण याच्यामध्ये आता जे काही कुणाला कारवाई केली वगैरे ना, फांद्या आणि पानं तोडून काही उपयोग नाही. याच्यामध्ये मुळापर्यंत गेलं पाहिजे. कारण हे जे घडलंय हे तेव्हा घडतं ज्या वेळेला असं घडायची सवय लागते. म्हणजे काय झालं पाहिजे, मुळापर्यंत गेलं पाहिजे म्हणजे काय झालं मुळापर्यंत म्हणजे ज्यांनी करायला लावलं आणि ज्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं त्यांनाही पकडलं पाहिजे. कारण हे प्रकरण याच्याकडे अपवाद म्हणून बघता कामा नये. या अपवाद करायचं धाडस झालं कारण याच्या आधी काही प्रकरणं घडलेली असणार आहेत. त्याशिवाय एवढं धाडस होणार नाही. IGR कडे बरेच अधिकार असतात त्यांच्या सब रजिस्ट्रार वगैरेकडे, त्या अधिकारामध्ये हे झालेलं आहे. हे जागाची मालकी कुणाची, 7/12 बंद झाल्यानंतर त्याचा दस्तही होत नाही, पण इथं झाला तो. काही बघितलं ते वतनाचं काय झालं, वतनाचं आता हा स्टॅम्प ड्युटीचा मुद्दा खूपच छोटा आहे. जर खरंच वतनाची जागा रिग्रँट करायची असेल तर त्याला एक मोठी नजराणा भरावा लागतो. आणि तो नजराणा या प्रकरणामध्ये मला वाटतं जर नियमाप्रमाणे जर सगळं असतं तर कमीत कमी 150 ते 200 कोटी रुपये भरावा लागला असता. आणि या डॉक्युमेंटमुळे केवळ एक डॉक्युमेंट तयार झालंय. जी जागा लाटण्याचा प्रयत्न केला त्याला आत्ता किमान काहीतरी खीळ बसलेली आहे. परंतु असे प्रकार आणखी किती असतील याचाही शोध या कमिटीने घेतला पाहिजे. या कमिटीची कार्यकक्षा ठरवताना खरं तर या कमिटीकडे थोडंसं अजून आपण बारकाईने बघणं गरजेचं आहे. या कक्षा ही त्याची विस्तृत असली पाहिजे. म्हणजे इथं काय होतं की आपल्याकडे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला असं काही नेमलं जातं तेव्हा ते हत्तीसारखं असतं. एकाने शेपूट बघायचं, एकानं पाय बघायचं, एकानं सोंड बघायची. संपूर्ण हत्या कोणीच बघत नाही आणि सगळे निर्दोष सुटतात. तसं याच्यामध्ये होऊ नये. सर्वंकष चौकशी व्हावी. आणि जे दोषी आहेत, आम्हाला असंही म्हणायचं नाही की अमक्याला दोषी ठरवा, कुणालाही ठरवा, पण दोषी आहेत हे दिसतंय. क्लीन चिट दिली तर मग सरकार दोषी. आणि मग त्या सुप्रियाताई मग अशी म्हणाल्यात याच्यामध्ये सरकारचा दोष दिसतोय. सुप्रियाताई खासदार आहेत, महाराष्ट्रातल्या खासदार आहेत. त्यांच्या दृष्टीने सगळ्या महाराष्ट्र एक लेवलवर असला पाहिजे. आपला भाचा वेगळा आणि इतर महाराष्ट्र वेगळा. आणि आपल्या भाचाचं काही चुकलं नाही, सरकारचं चुकलं. आम्ही तेच म्हणतोय, सरकारचं चुकलंय पण त्याचे लाभार्थी त्या चुकीचे हेही तेवढेच दोषी आहेत. आता तुम्ही बोलण्याच्या ओघात बऱ्याचशा त्रुटी या सगळ्या या प्रक्रियेतल्या दाखवून दिल्या, पण एक सविस्तर अधिक विस्तारानं आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या त्रुटी तुम्हाला जाणवत आहेत आणि कुठे कुठे हा व्यवहार कायद्याचं उल्लंघन करणारा ठरतोय. नाही, हा प्रश्न तुमचा थोडासा चुकलेला आहे. याच्यातला कोणता व्यवहार कायदेशीर आहे तेवढं मला त्यांनी सांगावं. काय कायदेशीर आहे म्हणून अमुक चुकलाय असं म्हणायचंय. स्टॅम्प ड्युटी भरली, नजराना भरला, याच्या जागेची मालकी हक्काची पडताळणी केली, वतनाची जागा परत रिग्रँट करता येत नाही हे विजय कुंभारने सांगायची गरज नाही. तिथे जे बसले ते प्रशिक्षित लोक आहेत. काय बरोबर आहे तेवढं मला सांगितलं की मग बाकीच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. सगळं चुकलेलं आहे. एकही गोष्ट, फक्त हे डॉक्युमेंटचे कागद तेवढे खरे आहेत, त्याच्यातला सगळा मजकूर आहे तो संपूर्णपणे बोगस आणि बेकायदा आहे. त्याला कवडीचा अर्थ नाही. आणि ज्यांनी 2006 साली हे पॉवर ऑफ अटर्नी घेतली त्या महिलेबद्दल आता मला काही बोलायचं नाही, परंतु त्यांचे जे मिस्टर आहेत ते एकच मिनिट कुंभारजी, तुम्हाला मी थांबवतो. अजित पवार बोलतायत, एकच मिनिट. तुम्ही गप्पा बसणार असाल तर सोमवारपासून आमच्या 36 जिल्ह्यांच्या आढावा बैठका वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदा, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या चालू आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. आज सकाळी मी इथं 9 वाजता चालवलो आहे. 9 वाजल्यापासून आत्तापर्यंत आजचे जे काही प्रांताध्यक्षांनी जिल्हे घेतलेले होते ते सगळे मी संपवले. दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता. मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आत्ता TV वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही. मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते. त्या संदर्भामध्ये मी उलट ह्या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे. कारण मागे एकदा
3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही. परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्थंभूत माहिती, काय डॉक्युमेंट्स आहेत, काय नाही, कुणी परवानगी दिली, कुणी नाही, मी आपल्याला सांगतो. मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही. उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल. मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं, त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे. पण आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही. मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा, कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालं आहे, कसं झालं आहे, कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले, ते कायदेशीर आहेत का, ते नियमात बसतात का, ह्या सगळ्या गोष्टी माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगेन. अरे बाबा ऐक ना, थांब, तुलाच फार कळतं का, मी स्वतःहून आलोय ना. मी काय सांगतोय, मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका, एवढं तर मी सांगणार. त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय, आणखीन काय म्हणताय, त्याची सगळी शहानिशा करतो ना. कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे. टॅक्सच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे. कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये, ह्याच मताचे मी आहे. माझ्या घरचा नाही, तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावाने आहे, त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे, समजलं का? दादा पण टार्गेट केलं ही जमीन आहे ती याच्यामधले दोन चर्चा खूप बाहेर आहेत. एक तर ही महारत्नाची जमीन आहे का, ही शासकीय जमीन आहे का, तेच सगळं सांगतोय सागर. मी त्याची सगळी माहिती इत्थंभूत घेतो, कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आत्तापर्यंत माहिती नाही. मी आत्ता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय. तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही. जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो. परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही. मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही आहे. मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांच्या व्यवसाय करतात. परंतु ह्याच्यात मी पुन्हा सांगतो, माझा दुरान्वय देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही. मी अतिशय संविधानाला मानणारा, घटनेला मानणारा, कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्याने चालावं ह्याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करणारा, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही सगळ्यांना समजून सांगणारा असा कार्यकर्ता आहे. पार्थ पवार यांचं पण यात नाव घेतलं जातं. दादा पार्थ पवार यांचं नाव घेतलं जातं.
अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्या या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन बोलतो असं अजित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलेलं आहे. दुपारच्या सुमारास ज्यावेळेला अजित पवारांना या प्रकरणावरनं विचारण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला त्यांनी तिथून काढता पाय घेतला होता. त्यांनी बोलण्यास नकार दिला होता. मात्र आता त्यांनी स्वतः येऊन या संदर्भातला खुलासा केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे माझ्या अपरोक्ष झालेलं काहीतरी प्रकरण दिसतंय. या संदर्भात आपल्याला पुरेशी माहिती नाही आहे. पुरेशी माहिती घेऊन आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत या संदर्भातली सगळी माहिती देतो. तटकरे बोलतायत. आपण पुन्हा एकदा जाऊयात. तदनंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या सर्वांचाच आढावा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. पुढच्या आठवड्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे त्या वैज्ञानिक प्रक्रियेमध्ये पक्षाचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते, प्रमुख नेते, आमचे संपर्कमंत्री, पालकमंत्री, पक्षाचे निरीक्षक त्या स्तरावरती कामाला लागणार आहे. अजितदादांना कुठेतरी या सगळ्या आरोपांमध्ये गोवण्यात येत आहे का अजित पवारांना टार्गेट केलं जातं? आज अजितदादा ने आप सबके सामने उनकी भूमिका स्पष्ट की है. सब इसके बारे में जानकारी लेकर कल आपके साथ वो संवाद करेंगे. उद्या पुन्हा अजित पवार बोलतील अशीच प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी सुद्धा दिलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची मी माहिती घेतो आणि उद्या या संदर्भातली स्पष्ट भूमिका जाहीर करतो असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. अजित पवारांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. पुन्हा एकदा आपण चर्चेत सहभागी होणार आहोत. चर्चेकडे जाणार आहोत. अभय सर किंवा खडसे दोघांनाही हा प्रश्न आहे. दोघांनी पहिले मी खडसेंना विचारतो की आता अजित पवारांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात अजित पवारांचं असं म्हणणं आहे की 3-4 महिन्यांपूर्वी माझ्या कानावर आलं होतं की असं काहीतरी घडतंय आणि चुकीच्या गोष्टी करू नका असं मी त्याच वेळेला बजावलेलं होतं आणि तरीसुद्धा काहीतरी झालंय तर ते काहीतरी मी माहिती घेतो. म्हणजे कुठे ना कुठेतरी अजित पवार हेच आता कबूल करतायत की अशा स्वरूपाची हालचाल त्यांच्या कानावर होती. अजितदादांचा स्वभाव लक्षात घेता अजितदादांनी हे मान्य केलेले की अशी कुठली तरी बातमी माझ्या कानावर होती. पण त्यांनी हे नाही सांगितलं प्रत्यक्ष. त्यांनी हे पण सांगितलं आहे की मी प्रत्यक्ष कोणाशी बोललेलो नाही आहे, कोणाशी माझी संवाद साधलेला नाही आहे आणि याबाबत अधिकची माहिती घेऊन मी उद्या पत्रकारांशी बोलेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळेला आता बघूया उद्या काय त्यांचं प्रक्रिया येते, आपली प्रतिक्रिया येते. अभय सर, हाच जो मुद्दा आहे अजित पवारांचा, कुठे ना कुठेतरी अजित पवार आपल्याच वक्तव्यामध्ये अडकलेत असं वाटतंय केला की याच्यामध्ये चुकीचं काय घडल्यापेक्षा काय बरोबर घडले हे दाखवा. कारण ते सगळ्याच गोष्टी जर चुकीच्या झाल्या की याचा अर्थ त्यांच्या बोलण्याचाही अर्थ असा की अशा गोष्टी कानावर आल्या होत्या आणि तेव्हाच थांबायला सांगितलं होतं. एक प्रकारे त्यांनी स्वतः तर या प्रकरणापासून हात झटकलेले आहेत. एक निश्चित आहे की या प्रकरणामध्ये काही ना काहीतरी अनियमितता झालाय, फक्त त्याचा कुठला तरी निर्णय घेईपर्यंत म्हणजे उद्यापर्यंतचा वेळ त्यांनी घेतलाय. त्याची पूर्ण माहिती घेतील. एक तर निश्चित आहे विनोद की या संदर्भातला जो व्यवहार झालेला आहे तो व्यवहार ह्या सरकारला रद्द करावा लागेल. दुसरी असे की या चुकीच्या पद्धतीने जी नोंदणी झालेली आहे किंवा या पद्धतीने झाले त्या संदर्भात निश्चितपणे कारवाई करावी लागेल. आणि या कुठल्या कोणाच्या आदेशानुसार या सगळ्या गोष्टी घडल्या हा एक सगळा चौकशीचा भाग आहे. परंतु त्याची सुरुवात कदाचित मला वाटतं की व्यवहार तो रजिस्ट्रेशन जे आहे ते कॅन्सल करण्यापर्यंत तिथं रद्द करण्यापासून होऊ शकते. कदाचित उद्या सर्व माहिती घेऊन अजित पवार जर या निर्णयापर्यंत पोहोचले की सरकारने अशी भूमिका घेतली तर फार आश्चर्य वाटायला नको. अगदी. आणि विजय कुंभारजी, एक प्रश्न असा आहे की आता सगळं तांत्रिक बाबी आपण बघितल्या. 500 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर फक्त हा करार झाला आहे. ही गोष्ट कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का? म्हणजे असा इतका मोठा व्यवहार 500 रुपयाच्या निमित्त मात्र बॉन्ड पेपरवर शक्य आहे का किंवा ते करणं योग्य आहे का? नाही, हे पहा, नैतिकता आणि कायदा या दोन थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. काही जणांना कायद्याप्रमाणे ते योग्य वाटेल, काही जणांना वाटणार नाही. परंतु जर IT पॉलिसीचा निर्णय सरकारने घेतला असेल आणि त्या पॉलिसीनुसार जर कोणी खरेदी करत असेल तर त्याच्यामध्ये 500 रुपयामध्ये व्यवहार होऊ शकतो. परंतु मग याच्यासाठी जी यंत्रणा आहे ती भक्कम असायला लागते. त्या यंत्रणेने सगळ्या गोष्टींची पडताळणी करावी लागते. उद्या मी जर म्हणलं की मी 100 एकरामध्ये IT पार्क उभारतो आणि मला नंतर खरेदी करतो आणि आत्ताच ती सवलत देऊन टाका, त्याचा खरेदी खत करून टाका, तर ते शक्य नाहीये, ते करूही नये. परंतु हे बघायचं ज्यांनी असतं त्यांनी ते बघितलं नाही. इथंच तर घोडं पेंट खात आहे. म्हणजे हा व्यवहार, आणि आपण फक्त स्टॅम्प ड्युटी बद्दल बोलतोय. जर सगळं लिगल असताना रिग्रँट ही जमीन करायची असते, ती होत नाही, हा भाग वेगळा. तर किती 150-200 कोटी रुपये
नजराना भरावा लागला असता. आपण अजूनही त्या 21 कोटी रुपयावर अडकून पडलेलो आहे. त्याच्यामुळे ही 40 एकराचा व्यवहार हा आणि त्या खरेदी खतामध्ये जसं मी मगाशी सांगितलं 716 कागदांपैकी 700 कागद हे फक्त पॉवर ऑफ अटर्नीचे, बाकीचे 16 कागद हे फक्त खरेदी खताचे आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख जसं मी सांगितलं तसं काहीही आढळत नाही आणि हे सगळ्यात चिंताजनक आहे. अशा प्रकारचे आणि अजितदादांचं एक म्हणणं बरोबर पण होतं, परंतु आपल्या राज्यामध्ये अजितदादांचं नाव घ्यायचीच गरज आहे का? पार्थ पवार जर त्याच्यामध्ये आहे, ते इन्व्हॉल्व आहेत म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांना काही सांगायची गरज आहे का? आहे असं मला वाटत नाही. आणि नाम ही काफी आहे. अगदी अशा पद्धतीने वेळ संपत चालली आहे आपली. पण एक शेवटचा मुद्दा कुंभारजी तुमच्यासाठीच आहे. शेवटचा मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणात जो व्यवहार झालाय यात एकापेक्षा अधिक विभाग सहभागी आहेत. म्हणजे महसूल फक्त नाही आहे तर त्यात उद्योगाचाही समावेश आहे आणि वित्त विभागाचाही कुठे ना कुठेतरी सहभाग दिसतोय. असं असताना या सगळ्या ह्याच्यात फक्त महसूल विभागात डिस्क्रिपन्सी दिसत नाही आहेत. उद्योग आणि वित्त विभाग कशा पद्धतीने या व्यवहारात अडचणीत येतोय? खरं आहे, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. याच्यामध्ये सगळे विभाग, म्हणूनच मी मगाशी हत्तीचं उदाहरण दिलं. चौकशी होताना ते हत्तीची चौकशी झाली पाहिजे. सोंडेची वेगळी चौकशी आणि पायाची वेगळी चौकशी असं होता कामा नाही. कारण वेगवेगळे विभाग हे आहेत आणि प्रत्येकाचं एक म्हणणं असतं, आमच्या पुरता आम्ही पाय बरोबर केलाय, आमच्या पुरता आम्ही सोंड बरोबर केलेले आहे, त्यामुळे हत्ती कधीच तयार होत नाही. असं या चौकशी समितीचं होऊ नये. सर्वंकष चौकशी व्हावी, सगळ्या विभागांची व्हावी आणि सगळ्यांचा एकत्रित जो हा गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य पुढे आलंय ते लोकांसमोर आणून सगळ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. एकूणच तुम्ही हत्तीचं उदाहरण देत आहेत. याच तुमच्या उदाहरणाचं नोट घेऊन मी हा कार्यक्रम संपवतोय की हत्ती आता तंबूत शिरलेला आहे. त्यामुळे आता तंबूत पळापळ सुरू झालेली आहे. आता या तंबूत काय नेमकी स्थिती उद्भवते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आता या पुढच्या काळात कशा पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं जात आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपले विचार मांडलेत त्याबद्दल. तर या चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.